नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या भागाचा क्रमांक आहे 106. आजपासून आपण एका नवीन अध्यायाचा अभ्यास सुरू करणार आहोत. हा आहे 13वा अध्याय, म्हणजे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. आपण शाळेत बऱ्याच गोष्टी शिकतो, पण शाळेत शिकून आपल्याला एक्सपर्टीज येत नाही. एखाद्या कलेचे कौशल्य किंवा विशेष ज्ञान हे त्याचा खोलात अभ्यास करून किंवा एक्सपिरियन्स यामधून मिळते. आपल्या स्वतःबद्दल थोडा एक्सपिरियन्स कसा मिळवता येईल ते आपण या नवीन अध्यायातून जाणून घेऊया. श्री भगवान उवाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. हा 13व्या अध्यायातील दुसरा श्लोक. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की या शरीराला क्षेत्र किंवा कर्मक्षेत्र म्हटले जाते आणि जो या शरीराला जाणतो त्याला या दोन्हींचे सत्य जाणणारे ज्ञानी लोक क्षेत्रज्ञ म्हणतात. मागच्या अध्यायात म्हणजे भक्तियोगमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला एका भक्तात असलेल्या 39 गुणांबद्दल सांगतात. माणसाची भक्ती ही नुसती देवापुढे बसून किंवा रोज मंदिरात जाऊन दर्शवली म्हणजे देवापर्यंत पोचली असे नाहीये. जसे सगळ्या गोष्टींकरता आपण कष्ट घेतो तसेच भक्तीसाठी सुद्धा कठोर परिश्रम करावे लागतात. आणि हे प्रयत्न कृतीतच फक्त नाही तर आपल्या वागणुकीत लागतात. आजपासून नवीन अध्यायाचा अभ्यास सुरू करत असलो तरी ही छोटीशी गोष्ट आपण विसरता कामा नये. एखादी गोष्ट जर हरवली असेल तर आपले लक्ष लागत नाही. बाहेर जायचे म्हटले की गाडीची किल्ली आपण घेतो. ही किल्ली सापडली नाही की अस्वस्थ होतो. आपण सगळीकडे शोधतो. घरी सगळ्यांना विचारतो. मग आई म्हणते, अरे खिशात असेल बघ, आणि हो, किल्ली तर तिथेच असते. असं होतं का तुमच्या बरोबर? मनात अनेक विचार सुरू असले की आपण एका गोष्टीवर आपले लक्ष केंद्रित करू शकत नाही आणि याच विचारांमध्ये वस्तू इकडच्या तिकडे ठेवतो. बरेचदा या गोष्टी आपल्याकडेच किंवा आजूबाजूलाच असतात. या नवीन अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्याजवळ म्हणजे त्याच्यातच असलेल्या ज्ञानाविषयी बोलणार आहेत. ते अर्जुनाला आत्मज्ञान याविषयी काही माहिती सांगणार आहेत. हे आत्मज्ञान एक प्रकारचा खजिना आहे आणि लहानपणापासूनच आपल्याला माहीत आहे की खजिना म्हणजे काहीतरी मौल्यवान असणार. चला मग याच मौल्यवान ज्ञानाचे आपण पण शोध लावूया. या 13व्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला 2 संकल्पनांबद्दल खोलात सांगणार आहेत, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. आज आपण क्षेत्र म्हणजे काय हे जाणून घेऊया. क्षेत्र म्हणजे फील्ड. उदाहरणार्थ आपण शेत जमिनीला क्षेत्र असे म्हणू शकतो, नाही का? आता या शेत जमिनीवरती एखादा शेतकरी पिकं उगवतो. जशी माती असेल तसे तो कुठले पीक लावायचे हे ठरवतो. बी पेरली आणि काम संपले असे नाही. शेतजमीन सुपीक ठेवण्यासाठी त्याने तिची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत आणि याकरता वेगवेगळे कष्ट हा शेतकरी घेतो. आता जमीन चांगली सुपीक असेल तर पीक छान वाढेल, पण पिकासकट नको असलेली रानटी झुडपे जसे की गवत, वीड्स या सगळ्या गोष्टी पण वाढतील. माणसाचे शरीर म्हणजे एक प्रकारचे क्षेत्र आहे. जितक्या चांगल्या गोष्टी आपण करतो, स्वतःसाठी कष्ट घेतो,
तितक्याच चांगल्या गोष्टी आपल्याला अनुभवता येतात. आपण केलेल्या चांगल्या कृतींचे चांगले फळ आपल्याला मिळते. थोडक्यात, आपल्या या क्षेत्रात चांगले पीक वाढते. वाईट गोष्टी केल्या किंवा लोकांना त्रास दिला तर त्याचे वाईट कर्म भोगावे लागतात. म्हणजे आपल्या क्षेत्रात नको ते गवत किंवा वीज उगवतात. क्षेत्र म्हणजे माणसाचे शरीर, आपली बॉडी. माणसाचे शरीर त्याच्याबद्दल फार काही सांगत नाही. म्हणजे आपण सोशल मीडियावर लोकांचे अनेक फोटो बघतो, पण या फोटोवरून ही व्यक्ती कशी आहे ते काही समजत नाही. ती व्यक्ती लोकांची मदत करते किंवा तिच्या मनात विचारांचे वादळ चालू आहे हे समजणे शक्य नाही. तसेच एखादी व्यक्ती खोटारडी, फेक किंवा लोकांची फसवणूक करते हे समजणे अवघड आहे. व्यक्तीबद्दल किंवा आपल्या स्वतःबद्दल जाणून घ्यायचे असेल तर या क्षेत्राचा अभ्यास लागणार. आणि हा अभ्यास म्हणजे क्षेत्रज्ञ. याच क्षेत्रज्ञाचा अर्थ समजून घ्यायला भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.